काळ्या मातीपासून बनवलेले इजिप्शियन अक्षरे, सोन्यापासून बनवलेले चिमटे, फार्ज, दगड, संगमरवर, विविध प्रकारचे रत्ने, पपायरस पासून बनवलेले अक्षरे आणि नंतर रेझिनने उपचारित गेले, जेणे करून ते बराच काळ टिकतील. सूर्यदेवाच्या तीव्र उष्णतेत झोपे शिवाय दीर्घ रात्री आणि दिवस काम केले, ज्याने मला त्या सर्व दिवसात व्यापले होते. परंतु ते सुंदर होते, कारण जेव्हा रात्र पडली तेव्हा रात्रीच्या देवाने मला सांत्वन दिले आणि मला बरे वाटले. आठवड्याच्या शेवटी माझे हात फुटले, परंतु मृतांच्या पुस्तकाप्रमाणेच अक्षरे काम असल्याने माझ्याकडे वेळ नव्हता. प्रत्यक्षात इजिप्तमध्ये आम्ही क्वचितच झोपलो, वास्तविक पाहता इतर शेजारील देशांतील लोकांमुळे आम्हाला नेहमीच भीती वाटत असे. जे आज प्राचीन इजिप्तमध्ये लपलेली आपली संस्कृती आणि नैसर्गिक संपत्ती चोरू इच्छित होते आम्ही नेहमीच एक डोळा उघडा ठेवून झोपायचं. कधी कधी आम्ही झोपायचो, परंतु अनेक गोष्टीमुळे नेहमीच विश्वासघात किंवा घोटाळा होत असे. आणि विशेषतः सत्तेचा सतत गैरवापर आणि चोरीमुळे आम्ही आमच्या पद्धतीने आनंदी होतो, खरोखर जवळ. दिवसाचे 24 तास आम्ही थकलेले किंवा घाबरलेले होतो. शेजारील देश नेहमीच आमच्यावर लक्ष ठेवून होते आणि ते अस्वस्थ करणारे होते. इजिप्तमधील प्रत्येक जण आमच्या स्वतःच्या संस्कृतीचा आणि अस्तित्वाच्या कारणाचा कैदी असल्यासारखे वाटत होते. खरोखरा इजिप्तमधील कोणताही देव किंवा व्यक्ती पूर्णपणे आनंदी नव्हता.
राहता ते नेहमीच आमच्यावर प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून होते. जणू काही शेजारी लोक आमचे मालक आहेत. इजिप्त हा संस्कृती आणि खनिज संपत्तीमध्ये सर्वात श्रीमंत देश आहे. परंतु अनेक लोकांना अजूनही ते माहित नाही. देवानी परवानगी दिली तरच त्यांना त्याचे सौंदर्य आणि संपत्ती कळेल. कारण इजिप्त देखील जादू आणि शापांनी भरलेले आहे. इजिप्त पूर्णपणे मोहित झाले आहे आणि जवळ जवळ पूर्णपणे वाळू, गोड्या आणि खाऱ्या पाण्याखाली असलेले खरे इजिप्त शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणते. परंतु भ्रष्टाचार, लाचखोरी आणि अंमली पदार्थांची तस्करी करणारे सर्व लोक जमिनी खाली जातील. देव इजिप्त मधील निरुपयोगी असलेल्या सर्व गोष्टी नष्ट करतील. इजिप्तच्या सर्व प्राचीन वादळामधून वाळू, हवा, अग्नी आणि पाणी, भोरे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जमिनीचा व्यत्यय कोपरा शुद्ध होईल. इजिप्तचे कृत्रिम शहर भीती आणि दहशतीला प्रेरित करते. सध्या तिथे खूप कमी खरे इजिप्शियन राहतात. शुद्ध रक्ताचे द्रव्य आणि लाच घेऊन इजिप्तला विनाशाकडे नेणाऱ्या प्रत्येक